Hello friends, in previous lecture we see the introduction of commerce, we see trade, its advantages, its disadvantages, its type. Then the next point of commerce, that is activities revolving around trade. There are various activities which revolves around the trade: banking, transport, insurance, warehousing, packaging, advertising, and publicity. That activity revolves around the trade. Means when we perform trade, at that time that activity takes a part, that is a banking, transport, insurance, warehousing, packaging, and advertising and publicity. The first point, that is bank or financial institution. As we know, hindrance of finance and credit is removed by banking. Means for any business to start the business or to run the business or to develop the business, for all the reasons we require finance. जेव्हा तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, बिझनेस सेट करायचा आहे, तो रन करायचा आहे किंवा डेव्हलप करायचा आहे, तिघं वेळेस तुम्हाला फायनान्स हा लागत असतो. अँड दॅट फायनान्स किंवा दॅट हिंड्रन्स, दॅट प्रॉब्लेम ऑफ फायनान्स इज रिमूव्ह बाय बँकिंग और इज रिमूव्ह थ्रू फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. आता बँक काय करत असतं किंवा फायनान्स का लागत असतो? फायनान्स और कॅपिटल इज द लाईफ ब्लड ऑफ एनी बिझनेस. विदाउट फायनान्स वी कॅनॉट develop a business, we cannot start the business, we cannot expand the business. Means finance is required for each and every business activity. A large amount of money is required for production and marketing of goods and services. एक खूप मोठ्या प्रमाणात जो पैसा लागत असतो तो कशात लागत असतो? तर प्रोडक्शनमध्ये अँड मार्केटिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. Finance can be raised from own resource, commercial bank, shares, debentures, financial institutions, trade, creditors, etc. आता जो फायनान्स आहे, जे पैसे जे लागणार आहे, तो पैसा कुठून भेटणार आहे? तो पैसा येणार कुठून? तर एक तो स्वतःजवळचा पैसा, त्यालाच म्हणतो आपण ओन रिसोर्स, किंवा फ्रॉम कमर्शियल बँक इन द फॉर्म ऑफ लोन असेल, थ्रू शेअर्स म्हणा, शेअर विकून आपण पैसे किंवा शेअर अलॉट करून आपण पैसे कलेक्ट करू शकतो, किंवा डिबेंचर्समार्फत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्समार्फत, किंवा ट्रेड क्रेडिटर्समार्फत. बँकिंग सिस्टीम प्रोव्हाइड द नंबर ऑफ सर्व्हिसेस टू हिज कस्टमर. पहिली जी सर्व्हिस आहे, इट प्रोव्हाइड्स लोन्स अँड ॲडव्हान्सेस फॉर द परचेस ऑफ रॉ मटेरियल अँड मशिनरी. बँक काय करत असते? बँक प्रोव्हाइड अ नंबर ऑफ सर्व्हिसेस टू इट्स कस्टमर, टू इट्स कंझ्युमर, इन द फॉर्म ऑफ प्रोव्हाइडिंग अ लोन अँड ॲडव्हान्सेस फॉर द परचेस ऑफ रॉ मटेरियल अँड मशिनरी. बँक काय करते? पैसा देत असते लोनच्या मार्फत म्हणा किंवा ॲडव्हान्सच्या मार्फत म्हणा. कशासाठी देत असते? तर फॉर परचेसिंग ऑफ रॉ मटेरियल अँड मशिनरी. इट ऑल्सो प्रोव्हाइड ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. आता ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीमध्ये काय होत असतं? अ फर्म इज परमिटेड टू ओव्हरड्राफ्ट अगेन्स्ट इट्स करंट अमाऊंट, इट्स करंट अकाउंट ऑन द पेमेंट ऑफ अ रिजनेबल इंटरेस्ट रेट. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीमध्ये एक रिजनेबल इंटरेस्ट रेटवरती तुम्हाला पैसे हे ओव्हरड्राफ्ट करता येऊ शकतात. दिस इज अ ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. इट अलाउज फॅसिलिटीज ऑफ डिस्काउंटिंग ऑफ बिल्स. आता डिस्काउंटिंग ऑफ बिल्समध्ये काय होणार आहे की द बिल्स ऑफ एक्सचेंज आर परचेस बाय इट ॲट द फेस व्हॅल्यू लेस इंटरेस्ट फॉर द एक्सपायर पिरियड अप टू देअर डेट ऑफ मॅच्युरिटी. आता डिस्काउंटिंग ऑफ बिल थोडक्यात म्हणजे काय की जेव्हा सपोज की एखादं लोन घेतलं असेल, विदिन अ पिरियड किंवा कमी कालावधीतच तुम्ही ते पेमेंट पेड केलं किंवा जे काही मीन्स ॲडव्हान्स असेल जे काही तुम्ही घेतलेलं आहे, ठीक आहे, तर त्याच्या अगेन्स्ट
bank provide a discounting of bills facility. Then it provide foreign exchange, issuing letter of credit and thus giving assistance to foreign trade. Bank assure or bank provide foreign exchange and he issue the letter of credit. लेटर ऑफ क्रेडिटसाठी एक इश्युइंग लेटर हे बँक प्रोव्हाइड करत असतं अँड थस गिविंग ॲजिस्टन्स टू फॉरेन ट्रेड की जेणेकरून फॉरेन ट्रेड हे करू शकतो. अपार्ट फ्रॉम दॅट की बँक ॲक्ट्स ॲज ॲन एजंट फॉर इट्स कस्टमर. बँक काय काम करत असते? ॲक्ट्स ॲज अ एजंट. ओके. ॲज इट रिगार्ड्स कलेक्शन ऑफ बिल्स. हे बिल कलेक्ट करतं बँक और कलेक्शन ऑफ चेक्स or dividends in absence of owner, in absence of customer, bank receive the bills, checks and dividends. Then transport removes the hindrance of place. ट्रान्सपोर्टेशन का करतो? ट्रान्सपोर्टेशन का करत असतो? कारण की फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस जाण्यासाठी और प्रोविजन ऑफ गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस थ्रू द ट्रान्सपोर्टेशन आपण त्या गुड्स प्रोव्हाइड करू शकतो. इट इज अ प्रोसेस ऑफ कॅरिंग द गुड्स अँड पर्सन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. इट ॲजिस्ट ट्रेड बाय मूविंग गुड्स फ्रॉम द प्लेस ऑफ इट्स प्रोडक्शन टू द लोकेशन वेअर दे आर टू बी सोल्ड फॉर कन्झम्पशन. ट्रान्सपोर्टेशन कुठं कामात येतं किंवा कसं कामात येत असतं? तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ही एका पार्टला असणार आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ही एका रिजनमध्ये असणार आहे. तिथून त्या गुड्स मॅन्युफॅक्चर गुड्स किंवा फिनिश प्रॉडक्ट कॅरी करण्यासाठी कुठपर्यंत? तर कस्टमरची नीड जिथं असणार आहे, ज्या एरियामध्ये असणार आहे तिथपर्यंत दॅट गुड्स आर कॅरी थ्रू द ट्रान्सपोर्टेशन. ओके. मीन्स हिंड्रन्स ऑफ प्लेस इज रिमूव बाय यूजिंग अ ट्रान्सपोर्टेशन. आता जनरली 3 प्रकारचे ट्रान्सपोर्टेशनच्या सिस्टीम्स असतात. ऑन लँड असेल किंवा थ्रू वॉटर असेल और थ्रू एअरवेज असतील. थ्रू लँड आपण रोड म्हणा किंवा रेल्वेज थ्रू म्हणा आपण ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. थ्रू वॉटर मीन्स बाय यूजिंग अ रिवर्स, बाय थ्रू द सी, थ्रू कॅनल्स अँड एअरवेजनं थ्रू द एरोप्लेन्स म्हणा किंवा हेलिकॉप्टरने म्हणा आपण गुड्स या फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस या कॅरी करू शकतो किंवा ट्रान्सपोर्ट करू शकतो जिथं त्या गुड्सची रिक्वायरमेंट आहे. आता जनरली ऑन अ रोड थ्रू ट्रक्स म्हणा, थ्रू बस म्हणा, थ्रू एनी अदर मीडिया म्हणा, रोड थ्रू आपण गुड्स या प्रोव्हाइड करू शकतो. थ्रू एअरलाईन, थ्रू रेल्वे. रेल्वे इज द चीपेस्ट मीडिया. रेल्वे इज द चीपेस्ट मीडिया फॉर मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. देन थ्रू रिवर्स मीन्स बाय यूजिंग अ बोट्स, शिप्स वी कॅन ट्रान्सपोर्ट द गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. देन इन्शुरन्स. Insurance removes the hindrance of risk. आता generally when we start or when we run or when we develop the business, at that time there are number of risks are there. It is not easy to any businessman to overcome or to fill that losses. It is not easy. Means इफ सपोज की लॉसेस इज ऑकर टू द बिझनेस, तो कुठलाही व्यापारी तो सहसा सहन करू शकत नाही. लहान व्यापारी त्यातल्या त्यात तो बिलकुल सहन करू शकत नाही. का? कारण की बिझनेस जेव्हा आपण चालू करत असतो, बिझनेस जेव्हा आपण डेव्हलप करत असतो किंवा एनी बिझनेस ॲक्टिव्हिटी जेव्हा आपण करत असतो तर त्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करत असताना त्या बिझनेसमध्ये त्या ट्रेडमध्ये नंबर ऑफ रिस्क आर देअर. रिस्क ऑफ फायर असेल, ॲक्सिडेंट, थेफ्ट, स्टॉर्म, फ्लड, अर्थक्वेक, प्राइस रिडक्शन, चेंजेस इन अ डिमांड, सप्लाय कंडिशन, डिसहॉनेस्टी ऑफ एम्प्लॉई अँड पार्टनर, स्ट्राईक, लॉकआउट अँड पिलिफरेज,
आता थोडक्यात की आगीमुळे नुकसान होऊ शकतं थ्रू ॲक्सिडेंट, देर इज अ चान्सेस ऑफ स्पॉइलेज, थ्रू थेफ्ट मीन्स चोरी जर गेलं तर तिथे त्यावेळेस नुकसान होऊ शकतं. स्टॉर्म दॅट इज अ वादळ, जेव्हा वादळ किंवा चक्रीवादळात नुकसान होऊ शकतं. फ्लड म्हणजेच बाढजन्य परिस्थिती जेव्हा असेल तेव्हा नुकसानचे चान्सेस असतात. किंवा भूकंप म्हणा, सडन प्राईस रिडक्शन, जर किमती जर कमी झाल्या, किंवा चेंज इन अ डिमांड म्हणा, जर लोकांची डिमांड जर चेंज झाली, किंवा सप्लाय कंडिशन म्हणा, काही अशा कंडिशन असतात की त्यावेळेस सप्लाय चेंज असते ती डिस्टर्ब होत असते. किंवा डिसहॉनेस्टी ऑफ एम्प्लॉई, जेव्हा एखादा एम्प्लॉईने चोरी म्हणा किंवा काही थेफ्ट केली किंवा डिसहॉनेस्ट तो झाला किंवा पार्टनर झाला, तिथं चान्सेस असतात लॉसेसचे. किंवा स्ट्राईकच्या वेळेस जेव्हा कंपनी कम्प्लिटली स्ट्राईकमध्ये असते किंवा स्ट्राईक मोडमध्ये असते तर कम्प्लिटली तिथं प्रोडक्शन प्रोसेस हे स्टॉप असतं. मीन्स इट इनडायरेक्टली कॉजेस लॉसेस, इट इनडायरेक्टली क्रिएट्स अ रिस्क, and that risk is overcome, or that hindrances or that problem is overcome by using a insurance. If suppose जर आपण इन्शुरन्स जर काढून ठेवला तर ॲट दॅट टाईम वॉट एवर लॉसेस, जे काही लॉसेस होणार आहे दॅट लॉसेस कॅन बी ओव्हरकम, ते लॉसेस आपले भरले जातील, ते लॉसेस जास्ती होणार नाही. मीन्स टू अवॉइड दॅट प्रॉब्लेम insurance is the best option to avoid, to prevent the risk. Generally there are 4 types of insurance. Life insurance, जनरली लाईफ इन्शुरन्स आपण आपल्या जीवनाचा काढत असतो, आपल्या आयुष्याचा काढत असतो किंवा आपल्या स्वतःचा काढत असतो. ओके. देन फायर इन्शुरन्स, फायर इन्शुरन्समध्ये जर काही मीन्स आगीमुळे नुकसान झालं किंवा आगमुळे जर काही लॉस होत असेल तर फायर इन्शुरन्स इथं ओव्हरकम करणार आहे. मराईन इन्शुरन्स, जेव्हा शिपिंग थ्रू म्हणा काही मीन्स ट्रान्सपोर्टेशन होत असेल अशा वेळेस जर काही लॉस झालं तर तो लॉस ओव्हरकम होणार आहे बाय युझिंग अ मराईन इन्शुरन्स. अँड जनरल इन्शुरन्स असणार आहे, तो असणार आहे कारचा असेल, होमचा असेल वा एनी अदर थिंग्स. ओके. आता लाईफ इन्शुरन्स provides for payment of a stipulated sum of money to the insured person on expiry of a specified number of years or on her earlier death. आता जनरली काय होत असतं की लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्हाला एक स्टिप्युलेटेड सम ऑफ मनी जमा करावी लागत असते. अँड ऑन एक्सपायरी ऑफ सर्टन नंबर ऑफ इयर्स, जेव्हा ती कालावधी जो असणार आहे तो ड्युरेशन जेव्हा संपणार आहे किंवा जेव्हा डेथ होणार आहे किंवा डेथ झाल्यानंतर त्या व्यक्तीला ती अमाऊंट ही मिळणार आहे. दॅट इज अ लाईफ इन्शुरन्स. देन सेकंड दॅट इज अ फायर इन्शुरन्स. आता फायर इन्शुरन्समध्ये काय होणार आहे की इन्शुरन्स कंपनी अंडरटेक टू मेक अ पेमेंट इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ गुड्स लॉस्ट ऑर डॅमेज सफर्ड ॲज अ रिझल्ट ऑफ फायर. जेव्हा आगीमध्ये नुकसान होत असेल किंवा नुकसान झालेलं असेल त्याच्या अगोदर जर त्या कंपनीनं जर इन्शुरन्स करून ठेवला असेल तर त्याला तेवढ्याच अमाऊंटचं मोबदला, तेवढ्याच अमाऊंटचं जे लॉस झालेलं आहे तो भरून मिळत असतो थ्रू द लाईफ इन्शुरन्स. देन मराईन इन्शुरन्स. इन मराईन इन्शुरन्स द रिस्क कवर आर लॉस ऑर डॅमेज टू द इन्शुअर्ड व्हेसल्स और कार्गो और पॅसेंजर ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन ऑन हाय सीज. जेव्हा सी थ्रू ट्रान्सपोर्टेशन होत असतं त्यावेळेस ज्या व्हेसल्स असतील, जे कार्गोज असतील, मीन्स मोठे मोठे जे कंटेनर असतील, पॅसेंजर असतील, तर त्यांचा जो लॉस हा ओव्हरकम केला जात असतो बाय यूजिंग दॅट मराईन इन्शुरन्स. अँड जनरल इन्शुरन्स कवर अ रिस्क ऑफ लॉस ड्यू टू थेफ्ट और स्पेसिफाईड हॅपनिंग्स. जेव्हा काही चोरी झाली किंवा काही झालं त्यावेळेस जनरल इन्शुरन्स हा तुम्हाला कामात येत असतो. मीन्स हिंड्रन्स ऑफ रिस्क इज ओव्हरकम बाय यूजिंग इन्शुरन्स. देन वेअरहाऊसिंग. आता वेअरहाऊसिंग म्हणा किंवा गोडाऊन्स म्हणा. ओके. आता वेअरहाऊसिंग रिमूव्ज द प्रॉब्लेम ऑफ टाईम. वेअरहाऊसेस आर प्लेस मेंट फॉर स्टोरेज ऑफ प्रॉडक्ट्स. वेअरहाऊस कशासाठी असतात तर फॉर स्टोरेज ऑफ
product. आता storage facility are provided by the types of provided by the three types of warehouses. Okay, generally जे warehouse असतात, in that warehouse we place goods for a storage purpose. Storage is a process of keeping, holding and preserving the goods which are to be used at a later stage. जेव्हा आपल्याला एखादी गुड्स जी एक्स्ट्रामध्ये असेल किंवा जी आपल्याला होल्ड करायची असेल, ठेवायची असेल किंवा प्रिझर्व करायची असेल, तर ती कुठं प्रिझर्व करणार? एक वेल कंडिशनमध्ये, चांगल्या कंडिशनमध्ये, तर ती प्लेस करणारे वेअरहाऊसमध्ये, आणि ज्याचा यूज आपण नंतरसुद्धा करू शकतो. का? कारण की वेअरहाऊसमध्ये अशा सिस्टीमनं, अशा ठिकाणी आपण प्रिझर्व करतो की त्याची पोटेन्सीही मेंटेन राहणार आहे. मीन्स आपण फ्रेश प्रॉडक्ट यूज करणारे किंवा फ्रेश प्रॉडक्ट ते असणार आहे. व्हेन दिस प्रोसेस डन ॲट अ लार्ज स्केल अँड इन अ स्पेशलाइज्ड मॅनर, इट इज टर्म ॲज अ वेअरहाऊसिंग. वेअरहाऊसिंग एक लार्ज क्वांटिटी किंवा लार्ज स्केलमध्ये जेव्हा आपण गुड्स ठेवणार आहे इन अ स्पेशलाइज मॅनर, त्याला म्हणणार आहे आपण वेअरहाऊसिंग. वेअरहाऊसिंग रिमूव्स हिंड्रन्स ऑफ टाईम इन ट्रेड बाय कन्झ्युमर्स ॲज अँड वेन रिक्वायर्ड. मीन्स फ्रॉम वेअरहाऊस वी कॅन पिक आउट द गुड्स अँड प्रोव्हाइड दॅट गुड्स टू द कस्टमर्स. मीन्स हिंड्रन्स ऑफ टाईम इज रिमूव्ड बाय यूजिंग वेअरहाऊसेस. Generally, storage facilities are provided by three types of warehouses. तीन प्रकारचे warehouses असतात: private warehouses, public warehouses and bonded warehouses. Let's see first private warehouses. That private warehouses operated by big business concerns or wholesalers for the storage of their own stock. आता प्रायव्हेट वेअरहाऊसेस हे स्वतःच्या मालकीचे असतात. जे बिझनेसमॅन किंवा जे बिझनेसेस असतात, मॅन्युफॅक्चरर जे असतात त्यांचेच असतील किंवा होलसेलर जे असतात त्यांचेसुद्धा असू शकतात. कशासाठी? तर फॉर द स्टोरेज ऑफ देअर ओन स्टॉक. त्यांचे स्वतःचा माल जो असणार आहे, फिनिश गुड्स जे असणार आहे ते स्टोअर करण्यासाठी प्रायव्हेट वेअरहाऊसेस इथं असणार आहे. देन सेकंड, दॅट इज अ पब्लिक वेअरहाऊसेस. Public warehouses which is operated by business firm which provide storage facility to the general public for a certain charges. पब्लिक वेअरहाऊसेस हे जनरली फॉर अ पब्लिक असतात की जिथं सामान्य व्यक्ती किंवा सामान्य रिटेलर किंवा होलसेलर ज्याचं वेअरहाऊसेस नसेल ते लोक किंवा ते ट्रेडर्स त्या पब्लिक वेअरहाऊसेसमध्ये त्यांचं जे गुड्स असेल ते गुड्स ते तिथं प्रिझर्व करू शकतात, तिथं ते स्टोअर करू शकतात. देन थर्ड, दॅट इज अ बॉन्डेड वेअरहाऊसेस. इन बॉन्डेड वेअरहाऊसेस विच आर licensed to accept imported goods for storage until the payment of custom duties are made. These are situated at a port. Generally bonded warehouses जे असतात they are licensed warehouses to accept, means तिथं फक्त imported goods for storage until the payment of custom duties are made. जोपर्यंत कस्टम ड्युटी त्या इम्पोर्टेड गुड्सची भरली जात नाही किंवा भरली नसेल तोपर्यंत त्या बॉन्डेड वेअरहाऊसमध्ये स्टोअर करू शकत नाही. मीन्स लायसन्स वेअरहाऊसेस असतात. बॉन्डेड वेअरहाऊसेस जे असतात ते लायसन्स वेअरहाऊसेस असतात. देन द स्टोरेज ऑफ गुड्स इज नेसेसरी ड्यू टू द फॉलोइंग रिझन्स. आता स्टोअर का करायचं किंवा स्टोरेज ऑफ गुड्स का करायचं, तर टू मेंटेन द स्टॅबिलिटी इन अ प्राईस. जर मार्केटमध्ये प्राईस जर तुम्हाला स्टेबल ठेवायची असेल तर तुम्ही त्या गुड्स वेअरहाऊसेसमध्ये स्टोअर करू शकतात की थ्रू दॅट टू मेंटेन or we can maintain the price or stability in a price in a market. To ensure availability of goods throughout the years, means जर गुड्स तुम्ही स्टोरेज हाऊसेसमध्ये प्रिझर्व केलेले आहेत, स्टोअर केलेले आहेत, सो इट इन्श्युअर दॅट अवेलेबिलिटी ऑफ गुड्स थ्रू आउट द
years. Then to ensure continuous availability of goods in the market. स्टोरेज हाउसेस का गरज आहे किंवा का नेसेसरी की टू एन्श्युअर अवेलेबिलिटी ऑफ गुड्स इन अ मार्केट. अँड लास्ट टू प्रिव्हेंट डिस्ट्रक्शन और डॅमेज. जर डिस्ट्रक्शन किंवा लॉस किंवा डॅमेजपासून जर प्रोटेक्ट व्हायचं असेल तर यू प्रिझर्व युअर गुड्स इन अ स्टोरेज हाऊस और इन अ वेअर हाऊस. देन पॅकेजिंग. पॅकेजिंग रिमूव्स हिंड्रन्स ऑफ रिस्क ऑफ स्पॉइलेज. आपण पॅकेजिंग का करत असतो तर ॲट द टाईम ऑफ हँडलिंग, ॲट द टाईम ऑफ ट्रान्सपोर्टेशन देर इज अ चान्सेस ऑफ स्पॉइलेज, देर इज अ चान्सेस ऑफ लॉस, अँड दॅट लॉस ओवरकम, दॅट लॉस रिमूव्ह बाय पॅकेजिंग. पॅकेजिंग रेफर्स टू द रॅपिंग. पॅकेजिंग म्हणजेच काय, रॅप करणं. सर्टन फिलिंग, क्रेटिंग, फिलिंग अँड कॉम्प्रेशन एक्सेट्रा ऑफ गुड्स, वेअर ॲज पॅकेजिंग इज कन्सर्न विथ द क्रिएशन अँड डिझायनिंग ऑफ प्रॉपर पॅकेज फॉर डिफरंट प्रॉडक्ट्स. पॅकेजिंग का करत असतो की एक प्रॉपर पॅकेजिंग केल्यानंतर देर इज अ चान्सेस ऑफ लॉस कॅन बी ओवरकम, or there is a less chances of spoilage or damage. And proper packaging is also needed or essential according to the Drug and Cosmetic Act 1945. Then advertising and publicity. Advertising and publicity remove the hindrance of knowledge of information gap about availability and use of goods between trader and consumer. Means whatever product which is prepared or which is manufactured by manufacturer or producer, to provide the knowledge regarding that product, its use, its content, its price, its availability to the customer, advertising is the best media. मॅन्युफॅक्चरर गुड्स तयार करतो आहे, पण ती गुड्सची जोपर्यंत ॲडव्हर्टाईजमेंट तयार होत नाही, ॲडव्हर्टाईजमेंट जोपर्यंत होत नाही, एक प्रॉपर नॉलेज जोपर्यंत कस्टमरला, कंझ्युमरला मिळत नाही, तोपर्यंत तो कंझ्युमर ती प्रॉडक्ट विकत घेत नाही. का? कारण की त्याला त्या प्रॉडक्टचं नॉलेज नाही, त्याचं युटिलायझेशनचं नॉलेज नाही आहे, त्याची प्राईस, त्याची क्वालिटीचं नॉलेज नाही आहे. So that problem can be overcome by using a advertisement. Means through the proper advertisement we provide a detailed knowledge of that product, its price, its quality, its superiority to other product, its structure. All the information regarding that product is provided to the customer. The main objective of advertising is to create demand and to increase the sale. ॲडव्हर्टाईजमेंट का केली जात असते? कारण ॲडव्हर्टाईजमेंट इन्क्रीजेस द डिमांड इन द पब्लिक. ॲडव्हर्टायझिंग काय होत असते किंवा थ्रू ॲडव्हर्टाईजमेंट काय होत असतं की देर इज अ इन्क्रीज इन अ डिमांड इन द माइंड ऑफ peoples, in the mind of consumer is occur, and due to that increase in a sale is occur. There are, and for that there are various methods used for advertisement. Generally are TV, radio, newspaper, magazine, wallpapers, pamphlet, free sample, trade fairs, exhibitions, balloons and window display. Means through TV, radio, newspaper, magazine, wallpaper, pamphlet, free sample, trade fairs, exhibitions, balloon and window display, we can provide the knowledge regarding that product to the consumer, regarding its use, regarding its price, regarding its appearance, regarding its importance to the consumer, and for that medias are used. The majority of pharmaceutical products are ethical products, and therefore their direct advertisement is prohibited under Drug and Magic Remedies Act, which is also called as Objectionable Advertisement Act. Means काही जे
प्रॉडक्ट आहे, इथिकल प्रॉडक्ट आहे, ठीक आहे, त्यांची डायरेक्टली तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करू शकत नाही. हाऊएवर जनरल होम रेमेडीज प्रॉडक्ट जे घरगुती आपण यूज करू शकतो किंवा जे जनरली लागत असतात, जसं पेन बाम, इनहेलर्स, आयोडेक्स, अँटीसेप्टिक क्रीम्स अँड अदर प्रॉडक्ट विच डू नॉट रिक्वायर प्रिस्क्रिप्शन फॉर देअर परचेस कॅन बी ॲडव्हर्टाइज बाय एनी ऑफ डायरेक्ट मेथड ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. असे प्रॉडक्ट की जे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरती लिहिले जात नाही, जसं आयोडेक्स, विक्स, इनहेलर्स, बाम्स, ओके, दॅट प्रॉडक्ट्स आर ॲडव्हर्टाइज थ्रू द व्हेरियस ॲडव्हर्टायझिंग मीडिया. बट फार्मास्युटिकल जे प्रॉडक्ट असणार आहे, इथिकल प्रॉडक्ट जे असणार आहेत, त्यांचं डायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट करणं प्रोहिबिटेड आहे. ते आपण डायरेक्टली ॲडव्हर्टाईज करू शकत नाही थ्रू द डिफरंट मीडियाज. They are completely prohibited according to the Drug and Magic Remedies Act. Thank you.